नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. न्यायव्यवस्थेच्या पवित्र मंदिरातच कायद्याचा अपमान झाल्याची गंभीर घटना राहुरी न्यायालयात घडली. उलट तपासणी दरम्यान विचारलेल्या प्रश्नावरून संतप्त झालेल्या मूळ फिर्यादीने भर न्यायालयात वकिलास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण न्यायालयात परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. राहुरी येथील न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी यांच्या समोर सुरू असलेल्या खटल्यात श्रीरामपूर वकील संघातील वकील सतीश डोंगरे हे आरोपीच्या वतीने काम पाहत होते. यावेळी उलट तपासणी दरम्यान विचारलेल्या प्रश्नाचा राग आल्याने फिर्यादीने न्यायालयीन शिस्त झुगारत वकिलांवर शाब्दिक हल्ला केला. या प्रकारानंतर न्यायालयातील वकिलांनी संबंधित व्यक्तीस समज देत माफी मागण्याची सूचना केली, तर संबंधिताने माफीनामा देऊनही परिस्थिती अधिक चिघळली. त्यानंतर संबंधिताचे नातेवाईक व मित्र न्यायालयात दाखल झाल्याने त्यांनीही या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली. मात्र वकील संघटनेने आक्रमक भूमिका घेतली होती. या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर व राहुरी वकील संघटनेने निषेध व्यक्त केला. यावेळी तातडीची बैठक घेत वकील संघाने दुपारनंतरचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच श्रीरामपूर वकील संघाचे अध्यक्ष राजू चोरमले यांच्यासह पदाधिकारी व सदस्य राहुरी न्यायालयात दाखल झाले. संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. उशिरापर्यंत निर्णय न झाल्याने अहिल्यानगर येथील वरिष्ठ न्यायालयीन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी हस्तक्षेप करत उद्या सोमवारी गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे समजते. या घटनेच्या निषेधार्थ राहुरी व श्रीरामपूर वकील संघटनांच्या सुमारे 50 वकिलांनी न्यायालयासमोर ठिय्या आंदोलन केले. न्यायालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.